वडाळीच्या वनात विनापरवानगी फिरण्यासह पार्टी करण्यास मनाई करण्यात आली असून विनापरवानगी कोणी वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होईल, वनाची शांतीभंग होईल असं कृत्य करताना आढळल्यास त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे फलक वन विभागाद्वारे लावण्यात आले। या संदर्भातील तक्रार पोहरा जंगल बचाव समितीने वन विभागाकडे केली होती। त्याची वन विभागाद्वारे तत्काळ दखल घेण्यात आल्याची माहिती समितीचे पदाधिकारी निलेश कंचनपुरे यांनी दिली आहे। राखीव वन असा या क्षेत्राचा दर्जा असून या क्षेत्रात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे। या क्षेत्रात बिबट, रानडुक्कर, नीलगाई, चितळ, मोर असे वन्यजीव आढळतात। त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वन अधिनियम 1927, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे फलक वन परिक्षेत्र वडाळी कार्यालयाद्वारे लावण्यात आले। नमस्कार, मी निलेश कंचनपुरे, वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटी प्रेसिडेंट। माझी संस्था आहे वाईल्ड लाईफ संदर्भात काम करणारी। गेल्या 20 वर्षापासून आम्ही वन्यजीव संरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात अमरावती शहर व जिल्ह्यात काम करत आहे। माझं तुम्हाला फक्त एकच म्हणणं आहे की गेल्या 8 दिवसापूर्वी स्थानिक अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळं आहे। त्या धार्मिक स्थळावर बरेचसे लोक बर्थडे पार्टी व इतर प्रकारच्या वनभोजनाचा लोकांना आमंत्रित करून जंगल सदृश्य भागात जेवणासाठी आमंत्रित करतात। तसेच सदर परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांची संख्या आहे। बिबट, नीलगाय, मोर, हरिण व कधीकधी वाघसुद्धा त्या ठिकाणी येऊन जातो। अशातच मानवी प्रवेश एका प्रकारे आपण त्या जंगलात करतो व वन्य प्राण्यांच्या अधिवासात आपण हस्तक्षेप करून वन्य प्राण्यांना डिस्टर्ब करून जेणेकरून वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊन माणसांवर हल्ला करतील, अशा काही घटना घडू नये याकरिता लोकांमध्ये जनजागृती असणे गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वन विभागासोबत पत्रव्यवहार करतो आहे। स्थानिक वन कर्मचारी सतत गस्त घालतात, पण स्थानिक पातळीवरच्या वन कर्मचाऱ्याच्या बसची इतका मोठा क्राऊड सांभाळणे शक्य होत नाही। तरी माझी वन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती राहील की आपण आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करून स्थानिक कर्मचाऱ्यांना बळ द्यावे, जेणेकरून कुठलेही अपप्रवेश जंगलात होणार नाही व मानव वन्यजीव संघर्ष वाढणार नाही।